इट इज गार्डेड बाय थिबॅसियस वॉल. पण इकडं वरती मात्र वॉल नाही आहे सुपेरियर व्हेना कॅवा या ठिकाणी, कारण वरनं ब्लड येणार आहे, बॅकफ्लो व्हायचा प्रश्नच नाही. बॅकफ्लो व्हायचा प्रश्नच येत नाही, त्यामुळं तिकडं वॉल नाही आहे. देन लेफ्ट ऑरिकल. You know, left side is concerned with pure blood. प्युअर ब्लड कॅरी करण्याशी संबंधित आहे ही साईड. लंगकडं इम्प्युअर ब्लड नेल्यानंतर या लंगकडून हे प्युअर ब्लड 4 पल्मोनरी व्हेनच्या मार्फत इथं आणलं जातं. So left auricle receives pure blood from lungs by 4 pulmonary veins. या 4 pulmonary vein च्या ठिकाणी हे नसतं, म्हणजे इथं वॉल नाहीत पण स्पिंक्चर मात्र जरूर आहेत. तर इथं प्युअर ब्लड आणलं, इथं इम्प्युअर ब्लड आणलं. आता आपला जन्म होण्यापूर्वी आपला रेस्पिरेटरी ट्रॅक चालू असतो का? नाही. आईच्या श्वासाबरोबर आपण श्वास घेतो. आईच्या रेस्पिरेटरी सिस्टीमच्या मदतीनंच आपण ऑक्सिजन घेतो, CO2 देतो. आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आईच्या गर्भाशयात असताना चालू नसते, आणि म्हणून त्यावेळी या ठिकाणी एक ओपनिंग असतं. त्या ओपनिंगला म्हणायचं फोरामेन ओव्हल. दिस ओपनिंग प्रेझेंट बिफोर द बर्थ इन इंटरऑरिक्युलर सेप्टम. इट इज कॉल्ड ॲज फोरामेन. फोरामेन म्हणजे ओपनिंग, कुठंही असो, फोरामेन म्हणजे ओपनिंग. पण नंतर जन्म झाल्याबरोबर ते लहान मूल रडतं, आपण रडवतो, कारण त्या दरम्यान त्याचा रेस्पिरेटरी ट्रॅक, त्याची रेस्पिरेटरी सिस्टीम सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जीवनामध्ये हा एकमेव प्रसंग आपल्याला पाहायला मिळेल की त्या ठिकाणी लहान मूल मोठ्यानं रडतं आणि बाकी सगळे नातेवाईक आनंदोत्सव साजरा करतात. कुणीतरी रडतंय आणि बाकीचे आनंदोत्सव साजरा करतात. असा प्रसंग एरवी घडत नाही. पण नंतर जन्मानंतर त्याची रेस्पिरेटरी सिस्टीम सुरू होते आणि त्यामुळं हे ओपनिंग बंद होतं आणि मग एक खाच राहते, फक्त खाच राहते. त्याला आपण म्हणूया फोसा ओव्हल. फोसा म्हणजे डिप्रेशन. खाच राहते फक्त, एक डिप्रेशन राहतं नंतर. पण जर का हे होल सील करायचं राहून गेलं, सील झालंच नाही, बंद झालंच नाही, तर त्या बेबीमध्ये प्युअर इम्प्युअर ब्लड मिक्स होणार आणि ब्ल्यू बेबी आपल्याला दिसणार. मग ऑपरेशन करून आपल्याला पुन्हा ते सील करावं लागणार. ठीक आहे. These are 2 auricles. Then ventricles. Ventricles are called as propelling chamber, pumping chamber. So they are more thick than auricles. 2 ventricleला वेगळं करण्याचं काम इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम करेल.
Right auricle opens into right ventricle by an opening called as right auriculoventricular opening, and this opening is guarded by 3 flaps of muscles called as tricuspid wall. Tricuspid wall, वेंट्रिकल मधलं ब्लड पुन्हा ऑरिकल मध्ये जाऊ नये त्याच्यासाठी या वॉल्स असतात. राईट वेंट्रिकल, इकडं लेफ्ट वेंट्रिकल. ये लेफ्ट ऑरिकल opens into left ventricle by an opening called as left auriculoventricular opening, and this opening is guarded by 2 flaps of muscles called as bicuspid wall. It prevents the backflow. याला मिट्रल वॉल पण म्हणतो आपण. चर्च मध्ये जो बिशप असतो त्याच्या ड्रेसवरनं ते नाव ठेवलेलं आहे. नाउ व्हेंट्रिकल्स, इथं व्हेंट्रिकल बद्दल आणखी चर्चा आपल्याला करायची आहे. तर इथं व्हेंट्रिकल मध्ये असे रिजेस फरोज भरपूर दिसतात. इथं याला आपण म्हणतो ट्रॅबॅक्युली कॉर्नी, आणि या ट्रॅबॅक्युली कॉर्नी पासून अराइज होतात पॅपिलरी मसल्स, आणि या पॅपिलरी मसल्स कशाला जोडले जातात, तर या ज्या बायकस्पीड आणि ट्रायकस्पीड वॉल आहेत त्याला या मसल्स, त्याला या हे थ्रेड्स आहेत, हे फायबर्स आहेत, धागे आहेत, कॉर्ड्स आहेत. त्या कॉर्ड्सना आपण म्हणूया कॉर्डी टेंडेनी. या आहेत पॅपिलरी मसल. कॉर्डी टेंडेनी या बायकस्पीड आणि ट्रायकस्पीड वॉलला सपोर्ट साठी आहे. त्या कोलॅप्स होऊ नयेत यासाठी त्यांचा सपोर्ट असतो. त्यानंतर अबाउट राईट व्हेंट्रिकल. राईट ऑरिकल मधून इम्प्युअर ब्लड राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं, आणि राईट व्हेंट्रिकल मधून राईट व्हेंट्रिकल opens into pulmonary aorta. पल्मोनरी एओर्टा मध्ये राईट व्हेंट्रिकल ओपन होतं, आणि हा पल्मोनरी एओर्टा पुन्हा इथं ब्रँचिंग होतं, आणि दोन्ही लंगला 2 ब्रँचेस सप्लाय केल्या जातात. इथून इम्प्युअर ब्लड दोन्ही लंगकडे पाठवण्यासाठी पल्मोनरी एओर्टाची आवश्यकता आहे. This opening of pulmonary aorta is guarded by 3 half-moon-shaped flaps of muscles, walls. They are called as semilunar. Semilunar walls. बॅकफ्लो होऊ नये
यासाठी या वॉल्स महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिकल, लेफ्ट ऑरिकल मधून प्युअर ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येणार. लेफ्ट व्हेंट्रिकल ओपन्स इनटू एओर्टा किंवा त्यालाच आपण सिस्टेमिक आर्च असंही म्हणतो. आर्च कमान, हा एओर्टा असा माग जाणार, वळून खाली येणार, त्याचा डॉर्सल एओर्टा होणार आणि त्या डॉर्सल एओर्टा पासून पुन्हा ब्रँचेस होणार. आर्टरीज, प्रत्येक ऑर्गन मध्ये आर्टरी जाणार. आर्टरी ऑर्गन मध्ये गेल्यानंतर पुन्हा ब्रँचिंग होतं आर्टेरिओल्स. आर्टेरिओल पासून पुन्हा टिश्यू लेवलला आर्टेरिओलर कॅपिलरीज, वेनुलार कॅपिलरीज, जिथं एक्सचेंज होणार, ब्लड पुन्हा इम्प्युअर केलं जाणार आणि ते पुन्हा वेनुलार कॅपिलरीज, वेन्स, फायनली वेना कॅव्हाकडून पुन्हा इथं आणलं जाईल. पुन्हा या ठिकाणी आणलं जातं. तर इंटरनल स्ट्रक्चर मध्ये मिनिमम एवढे पॉइंट्स महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजेत. राईट ऑरिकल थोडं मोठं आहे, पण लेफ्ट व्हेंट्रिकल एकदम जाड आहे. इट इज अ लार्जन अँड थिकर. का? क्वेश्चन विचारला जाईल. कारण लेफ्ट व्हेंट्रिकलला एवढ्या प्रेशरनं ब्लड पंप करायचंय की ते ब्लड अख्ख्या बॉडीत फिरून परत तिथंच आलं पाहिजे. सो इट इज वाइडर अँड मोर थिकर ॲज कम्पेअर टू अनदर व्हेंट्रिकल. तर इंटरनल स्ट्रक्चर बद्दल आपल्याला एवढी माहिती असली पाहिजे. एवढी माहिती आपल्याला असली पाहिजे. पहा इथं 4 कंपार्टमेंट्स, राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, हे सेप्टम आहे. हा इथं ट्रॅबॅक्युली कॉर्नी दिसतात, पॅपिलरी मसल दिसतात, त्याच्यानंतर कॉर्डी टेंडेनी दिसतात. ही ट्रायकस्पीड वॉल आहे, ही बायकस्पीड वॉल आहे. इन्फेरियर वेना केव्हा इथं ओपन होणार? इथं ओपनिंगच्या ठिकाणी वॉल कोणती आहे? इथं ओपनिंगच्या ठिकाणी वॉल कोणती आहे? इस्चियस वॉल आहे. सुपेरियर वेना केव्हाकडे वॉल नसते. त्यानंतर करोनरी सायनस ओपन होणार, थिबॅसियस वॉल तिथं आहे. इकडं 4 पल्मोनरी व्हेन या लेफ्ट ऑरिकल मध्ये ओपन होतात. हे 2 व्हेंट्रिकल्स हे थिक आणि लार्ज आहे. राईट व्हेंट्रिकल कशामध्ये ओपन होतं बघा? पल्मोनरी एओर्टा, की जे लंग कडे प्युअर करण्यासाठी ब्लड घेऊन जाणार. आणि लेफ्ट व्हेंट्रिकल ओपन्स इनटू एओर्टा, सिस्टेमिक आर्च, एओर्टिक आर्च, जे लार्जेस्ट आर्टरी म्हणू आपण, की ज्याच्यामध्ये व्हॅसा व्हॅसोरम, ब्लड व्हेसल ऑफ ब्लड व्हेसल असतात आणि बॉडीच्या सर्व पार्टना प्युअर ब्लडचा सप्लाय इथून केला जातो. सर्व पार्टना सप्लाय केला जातो. डिटेल्स तुम्ही आत्ता मी सगळे सांगितलेले आहेत. इथं तुम्ही पुन्हा पाहू शकता वेंट्रल व्ह्यू मध्ये. आता इथं आणखी एक पार्ट आपल्याला सांगायचा राहिलेला आहे. या ठिकाणी रेड कलरनं ज्या दिसतात त्या आहेत करोनरी आर्टरीज.
ज्या करोनरी आर्टरीज लहान असतात आणि सध्या हार्टशी संबंधित प्रॉब्लेम इथं जास्त क्रिएट होतात. हार्टच्या वॉल्सना प्युअर ब्लडचा सप्लाय करणाऱ्या करोनरी आर्टरीज आणि हार्टच्या वॉल्सकडनं इम्प्युअर ब्लड कलेक्ट करणाऱ्या करोनरी व्हेन्स फायनली ओपन्स इनटू करोनरी सायनस. इंटरनल स्ट्रक्चर आत्ता जे आपण स्टडी केलंय पुन्हा इथं त्या डायग्रामच्या सहाय्यानं तुम्ही पाहू शकता. या डायग्रामच्या सहाय्यानं पाहू शकता. आता एवढं तुम्ही हार्टचं स्ट्रक्चर, एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी किंवा इंटरनल स्ट्रक्चर तुम्ही स्टडी केलेलं आहे. तुम्हाला याचा व्हिडिओ मी आता दाखवणार आहे. The circulatory system, or cardiovascular system, This is our thorax. and the blood vasculature, the arteries and the veins. ब्लड व्हेसलचं आणि हार्टचं हे व्हॅस्क्युलर सिस्टीम आपली To distribute blood throughout the body. Arteries carry blood away from the heart, and veins carry blood to the heart. This circulation of blood supplies cells with oxygen and nutrients and removes carbon dioxide and metabolic waste. The materials conveyed by the blood keep cells healthy and active, fight disease, and prevent unnecessary blood loss. The heart is the major component of the cardiovascular system. Located in the chest cavity, it is squeezed between the lungs and protected by the rib cage. The heart functions as a double pump. Its right and left sides work in coordination to pump oxygenated blood throughout the body and deoxygenated blood to the lungs. Key concepts in this section. The heart provides the force that constantly pumps blood circulates through the body in two loops. In the systemic पहा, circulation लंग्स आणि हार्ट दोघांचं वर्किंग कसं होतंय of the body एवढं सुंदर दाखवलेलं आहे या ठिकाणी. pushes blood into the aorta. This great vessel branches to the arterial tree, which carries काही डाऊट राहायचं कारण नाही. to tissues throughout the body. At the end of the systemic circuit, deoxygenated blood returns to the heart, pouring into the right side through two great vessels, the superior vena cava and the inferior vena cava. In the pulmonary circulation loop, the cardiovascular system works in conjunction with the respiratory system to exchange carbon dioxide for oxygen. Deoxygenated blood travels from the right side of the heart to the lungs. There, blood cells release carbon dioxide and absorb oxygen. This gas exchange occurs Exchange of in gases. air sacs called alveoli, which are distributed throughout each lung. Oxygenated blood returns from the lungs to the left side of the heart, and another loop of systemic circulation begins. Key concepts in this section. Now say, anatomy of heart. The heart is a muscular organ that functions as a double pump to control blood flow. The heart of an adult male is slightly larger than that of an adult female. On average, a normal adult heart is about the size of a fist and weighs approximately 300 grams. आपल्या मुठीच्या आकाराचं. The exterior of the heart has a conical shape. The interior of the heart is divided into 4 hollow chambers, enclosed by a layered wall. फिस्ट ऑफ अ पर्सन मुठीच्या आकाराचं आहे ते. And a left side, each side with 2 chambers, an atrium and a ventricle. The right and left sides of the heart work in coordination to pump oxygenated blood throughout the body and deoxygenated blood to the lungs. The heart of a healthy adult beats about 60 to 70 times a minute to keep blood constantly moving. The heart is located in the center of the thoracic cavity, between the right lung and the left lung, and between the second and fifth ribs. The thoracic cavity's skeletal structure includes the ribs,
the spinal column, प्रोटेक्शन. and the sternum. Together, the sternum and the ribs form the anterior, or front, of the thoracic cavity. The spinal column and the back of the rib cage form the posterior, or the back, of the thoracic cavity. These structures of the thoracic cavity form a protective cage known as the thoracic cage that encloses the heart and lungs. A variety of structures within or immediately surrounding the thoracic cage play a key role in oxygenating and distributing blood throughout the body. These structures include the lungs, major arteries, and veins that connect the heart to systemic and pulmonary circulation, and the diaphragm that facilitates inspiration or intake of air into the lungs. Within the thoracic cavity, there is a thin sac known as the pericardium that encloses and protects the heart. The pericardium has a number of important functions. It acts as a shield against trauma and infection. It defends the heart against friction as it beats in the chest. It anchors the heart and keeps it contained within the thoracic cavity. It protects the heart from overfilling when blood volume increases, and it contributes to the pumping action of the heart. The next section covers specific details about the heart wall and the chambers that form the inside of the heart. The heart wall. Now see, walls of heart. The three layers of the heart wall are the epicardium, Epicardium, and the endocardium. myocardium, Or the endocardium. is also known as the visceral pericardium, or the innermost layer of the pericardium. It covers the heart, wraps around the roots of the great blood vessels, and adheres the heart wall to its protective sac. The middle layer is called the myocardium. एपिकार्डियम, मायोकार्डियम, हे मायोकार्डियम आहे, एंडोकार्डियम आहे. Strong muscle tissue makes powerful, continuous contractions possible. आणि मायोकार्डियम मध्ये Thick layer मसल्स आहेत, कार्डियक मसल्स. work. The endocardium हे एंडोकार्डियम. the inner layer of the heart wall, lining the heart's interior structures, the chambers, valves, and papillary muscles. The endocardium is continuous with the lining of the blood vessels that attach to the heart. Together, these three layers of the heart wall aid contraction and relaxation as the heart pumps. Key concepts in this section. The heart wall's three layers